नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही तुळजापूरला आलेलो आहोत। आमचं कुळदैवत आहे तुळजाभवानी। तर आज आम्ही तुळजापूरला आलोय देवीच्या दर्शनासाठी। तर आता सकाळचे 5 वाजलेत, 4:30ला आम्ही इथे पोहोचलो येऊन। आणि आता बाळ झोपले, हे पण झोपलेत। तर आता थोडा वेळ विश्रांती घेणार आणि मग आवरणार आणि मंदिराकडे जाणार। तर तुम्ही सुद्धा चला आमच्या सोबत। तर आता 6:30 वाजलेत आणि बाळ उठलाय। हे बघा काय करायला, काय चाललंय तुझं? आ त्याला माझं सगळं साहित्य विस्कटून टाकलंय। हे बघा काय करायला। कुठे आले ते बाळ? देवपप्पा करायला आले? हा देवपप्पा करायला आले। आता शंभो करायची आणि मग देवपप्पा करायला जायचं। हा ओके, काय करतोस तू? तर आता पटपट आवरणार आहे आणि खायला काहीतरी हे घेऊन येतो म्हटले, नाश्ता वगैरे। बघूया आता काय भेटतंय बाळाला खायला। आणि मग सगळं आवरणार। त्यांची अंघोळ झाले, माझी झाली आणि मी आवरायचे, साडी वगैरे नेसायचे। सगळं आवरून मग आपण मंदिराकडे जाऊयात। कर 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 डान्स कर, डान्स कर, कर कर कर। तर माझं आता आवरून झालेलं आहे। सिंपलच तयार झाले मी, कारण का बाळ आहे त्यामुळे कसं त्याला घ्यायचं वगैरे, त्यामुळे मी जास्त काही घातलेलं नाही आहे। सिंपलच लुक केलाय। तर आपण जाऊया मंदिरात। लाईट्स बंद करा, लॉक लावते। तर आम्ही इथे रूम घेतली होती एका भक्तनिवासमध्ये। खूप छान सोय होती इथे, मस्त मिळाली आम्हाला। गरम पाणी वगैरे, अटॅच टॉयलेट, बाथरूम खूप छान होतं। तर आता आपला आवरले सगळं आणि आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे। तर दुसऱ्या मजल्यावरती रूम होती आणि मस्त एरिया होता। तर इथून एक 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर मंदिर होतं। तर ह्या भक्तनिवासचं नाव त्रिमूर्ती लॉजिंग असं होतं आणि खूप छान सोय होती इथे। तर सकाळचे 7-7:30 वाजले होते आणि मस्त वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं, असं भक्तिमय वातावरण, असं खूप मस्त वाटलं। तर आम्ही आता मंदिराकडे चाललो होतो। सकाळचं वातावरण होतं त्यामुळे दे दीदीला, दीदीला दे, दे दीदीला। अरे द्यायचं, तुला दुसरं देतो, दे दीदीला, दे दे दीदीला, दे तुला दुसरं देणार। दे दीदीला, दे पिल्लू, ठीक आहे। तुला मी दुसरं देतो, तुम्ही दुसरं तिथं त्याच्यात टाक दीदीच्या। हा हा, आई भवानीला मी नवस बोलले होते की बाळ झाल्यानंतर मी दर्शनासाठी घेऊन येईन म्हणून। मग ते माझी खूप दिवसांची इच्छा होती की जायचं आणि ते होतच नव्हतं। तर म्हटलं की आता ह्यांना पण आता सुट्टी आहे, तर म्हटलं जाऊन यावं। खण, नारळ, प्रसाद, बांगड्या, मणी, मंगळसूत्र, जोडवे वगैरे सगळं, खण वगैरे सगळं 50 रुपयाला पान फुल येतं।
कितीच होते 50ला? 20 रुपयाचा नारळ, 10 रुपयाची फुलं, 10 रुपयाचा खण येतो, झाले एवढे ते 50 रुपये. त्याच्यामध्ये सगळं सामान असतं, साधे येते 50 रुपये. 50 रुपयाला आहे आणि ते 200. हे सगळं याच्यामध्ये सामान काय काय बघा, याच्या पूर्ण देवीचे सगळे शृंगार वगैरे सगळं असतं, पूर्ण अलंकार वर देवीची मोठी पण तुमची मोठी पर्यंत. इधर लागला खाली जाय. चला आल्यावर देता का टोपली घेऊन हां या. हां चालूच ठेवलाय हो. हं? नाही ते चेक करून हे करतात हो. फोटो त्याला सोडा खाली पडेल बघा. तर आम्ही 7:30 पावणे 8 वाजले होते आणि मग लाईनला थांबलो होतो. जास्त अशी गर्दी नव्हती पण थोडी गर्दी होती आणि नंतर खूप गर्दी झाली, त्यामुळे बरं झालं की आम्ही लवकरच आलो आणि जवळजवळ 1 तास लाईनमध्ये थांबलो होतो. आणि बाळ पण आधी सुरुवातीला त्याला खूप मजा वाटली, पण नंतर त्याला कंटाळा आला, तो चिडचिड करत होता. तर बाळ अंगावर राहतच नव्हतं, नुसतं खाली उतरणार आणि पळत होतं इकडे तिकडे. आणि नंतर खूप त्याला कंटाळा आला आणि खूप त्रास दिला त्याने. नंतर मग मला शूट पण करता आलं नाही व्यवस्थित, मला खरेदी पण करायची होती थोडी, पण ते पण करता आलं नाही. मग इथून आम्ही गेलो आणि जेवलो हॉटेलमध्ये आणि मग तिथून रूमवर गेलो आणि थोडी विश्रांती घेतली आणि मग म्हटलं जाऊया घरी. तर इतकंच मला शूट करायला मिळालं, तेवढंच मग मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.